तर आज काही गोष्टी माझ्या मनातल्या. काही लोकांना आपण आपला जग म्हणून आपलं आयुष्य जगत असतो. पण जेव्हा आपल्याला समजतं, अरे यार त्यांचं तर वेगळंच जग आहे आणि त्यांच्या जगात आपली काहीच किंमत नाही, तेव्हा त्रास तर होतोच. वाईट वेळ आल्यावर समजतं आपलं कोण आहे आणि परकं कोण, ही गोष्ट एकदम सत्य आहे. पण त्यांना हे का नाही कळत, की आज वाईट वेळ आहे, ती उद्या जाणारच आहे. तर आता सध्या खूप लोकं माझ्यावरती नाही का उपकारच करत आहेत, कारण त्यांनी माझ्यावर केले मदतीला उपकाराचं नाव दिलं. तर जेव्हा तुम्हाला माझी गरज होती, मी तुमची जी मदत केली त्यालाही मी उपकाराचंच नाव द्यावं का? जर उपकाराचंच म्हणाल, तर काही गोष्टी मी तुमच्यावर अशा उपकार केले जे दुसऱ्या कोणालाही माहिती नाही, ज्याची जी तुम्ही परतफेड केली तर माझं आयुष्य पण थोडंसं सोपं होईल असं तुम्हाला वाटत नाही का? पण आजही मी तुमचाच विचार करते, तुमच्याच त्रासाचा विचार करते, म्हणजे मी मूर्ख आहे का? मी नेहमी कर्मावर विश्वास करते, कारण मी कधीही कोणाचं वाईट करायला किंवा बोलायला गेले नाही. त्यामुळे देव कधीही माझं वाईट करणार नाही या इच्छेनेच मी चलते. आणि इथे काही लोक दुसऱ्यांची लायकी काढण्याच्या चक्करमध्ये स्वतःची लायकी दाखवत आहेत हे विसरत आहेत. मला येऊन सुया टोचवायचे कामं करू नका. कारण जर मी तुमची लायकी काढायला आले आणि तुमची सो कॉल्ड थोडी बहुत इज्जत वाचलेली आहे ना, ती पण राहणार नाही. आणि आता फक्त मी बोलत आहे. नेक्स्ट टाईम ना डायरेक्ट फोटो ठेवूनच तुमची इज्जत काढेन. कारण असं पण तुम्ही मला जग जाहीर करणारेच घोषित केलेलं आहे. तर या गोष्टी जग जाहीर करायला मला कसलीच लाज वाटणार नाही. आणि प्रत्येक वेळेवेळेची गोष्ट असते हो. आज वाईट आहे तर उद्या चांगले येणारच आहे. प्रत्येकाची वेळ ही सारखी नसते. पण तुम्ही ज्या गोष्टी दुसऱ्यांसोबत करता त्याचा त्यांना किती त्रास होतो याचाही कधी विचार करावा. कारण समोरचा व्यक्ती जर आपल्या गोष्टी मनातल्या बोलून दाखवत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो भीतोय किंवा काय. तो फक्त असा विचार करतो की आपल्या बोलण्याने समोरच्याचं मन दुखू नये. बस आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.